अत्यंत लाडका पुत्र. तिच्या कृपेच्या शुभ्र धवल चांदण्यामध्ये नाहून निघालेला महामानव विश्ववंद्य रवींद्रनाथ. एका जन्मामध्ये जिथे एक कला मिळवणं आणि ती वाढवणं अवघड, तिथे या विश्वमानवाच्या अंगी किती कळा. कवी, लेखक, नाटककार, साहित्यकार, चित्रकार, शिल्पकार, स्थापत्यकार, अभिनेता, नर्तक, गायक, वक्ता, भाषातज्ञ, शिक्षणतज्ञ, प्रांत कुठलाही असो त्यात ठसठशीत ठसा उमटवला तो रवींद्रनाथांनी. गणित, विज्ञान, यंत्रविद्या, शेती, व्याकरण, इतिहास, भूगोल, शाखा कोणती असो ती आत्मीयतेने आत्मसात केली रवींद्रनाथांनी. आनंद यात्री, सौंदर्य यात्री रवींद्रनाथ. रॉबी ते रवींद्रनाथ, रवींद्रनाथ ते कवी, कवी ते नोबेल पुरस्कार विजेते विश्वकवी, विश्वकवी ते गुरुदेव, गुरुदेव ते महामानव अर्थात लेजंड. हा त्यांच्या जीवनाचा प्रवास, हे त्यांच्या जीवनातले मुख्य टप्पे. पण ह्या टप्प्यांच्या मध्ये मध्ये सुद्धा त्यांच्यातली अनेक लोभस रूपं आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्रनाथांचे वेगवेगळे पैलू, त्यांच्या कविता, त्यांचं संगीत, छोटी नाटुकली सादर करत या विश्वकवीला देऊया मानवंदना. वर्षापूर्वीचं कलकत्ता शहर सुस्त, शांत. वाजला तर एखादा भोंगा, नाहीतर मग टॉक 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 आवाज करत जाणारी एखादी बग्गी. कलकत्ता शहरातला चित्तपूर रस्ता. या रस्त्याच्या शेवटी ठाकूरांची हवेली जोडा सांगू. केवढी मोठी, म्हणजे महाभारतासारखी उभ्या आडव्या अंगानं वाढलेली, 3 मजली, प्रशस्त. वाड्यामध्ये माणसंच मुळी 60-70, शिवाय वाडपी, नोकर चाकर, हुजरे कितीतरी. ही हवेली एकेकाळी गजांत लक्ष्मीचं वैभव मिरवणारी. पण आता बहर ओसरलेला. लक्ष्मी परान्मुख झाली होती. पण सरस्वतीनं या वाड्यातला आपला मुक्काम हलवला नव्हता. वाड्यातली सगळीच मंडळी लोकविलक्षण, प्रतिभेच्या किंवा व्यासंगाच्या कोणत्या ना कोणत्या छंदाने, कलेने, विद्येने झपाटलेली. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ आणि आई शारदा देवी यांना एकूण 15 मुलं झाली. द्विजेंद्रनाथ, सत्येंद्रनाथ, हेमेंद्रनाथ, वीरेंद्रनाथ, सौदामिनी, ज्योतिरिंद्रनाथ, सुकुमारी, पुष्पेंद्रनाथ, शरदकुमारी, स्वर्णकुमारी, वर्णकुमारी, सोमेंद्रनाथ, रवींद्रनाथ आणि बुधेंद्रनाथ. पहिला मुलगा द्विजेंद्रनाथ, विलक्षण बुद्धिमान, कवी, तत्वज्ञ, संगीतकार, गणिती. जितके कल्पक तितकेच शोधकही. त्यांच्या चिंतनात्मक लेखनावर आजही बंगालमध्ये विद्यार्थी डॉक्टरेट मिळवतात. बंगालीची लघुलिपी अर्थात शॉर्ट हँड त्यांनीच तयार केली. त्यानंतर सत्येंद्रनाथ, पहिले भारतीय ICS, संस्कृतचे पंडित, इंग्रजीचे विद्वान. भगवद्गीता, मेघदूत या संस्कृत काव्यांचा सरस बंगाली अनुवाद यांनीच केला. मराठी संत कवींची ओळख बंगालच्या भूमीला प्रथम यांनीच करून दिली. संत तुकारामांच्या अभंगावरती अस्खलित व्याख्यानही द्यायचे सत्येंद्रनाथ. मग हेमेंद्रनाथ, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, मातृभाषेचे कैवारी. इतक्या मोठ्या कुटुंबाची, शिक्षणाची आणि शिस्तीची जबाबदारी जर कोणी घेतली असेल ठाकूर घराण्यात तर ती हेमेंद्रनाथांनी. त्यानंतर ज्योतिरिंद्रनाथ, अष्टपैलू व्यक्तिमत्व, प्रतिभावान, संगीतकार, श्रुती संयोजक, कवी, नाटककार, रेखाचित्रकार. मग मुलगी सौदामिनी म्हणजे रवींद्रनाथांची बहीण, सुविद्य, कर्तबगार,
दुसरी मुलगी सुवर्णकुमारी, नामांकित संगीतज्ञ, लेखिका, बंगालीतली पहिली स्त्री कादंबरीकार. थोडक्यात काही फक्त झलक, प्रत्येकाच्या संगी काही ना काहीतरी गुण होते. थोडक्यात सांगायचं तर हातामध्ये वीणा, कुंचला, लेखणी किंवा पुस्तक, प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी छंदामध्ये, कलेमध्ये बुडून गेलेला. घरामध्ये विलासापेक्षा विकासाला महत्व अधिक. अशा साहित्य, संस्कृती, सौंदर्य या सगळ्या गुणांनी जागत्या वाड्यामध्ये रवींद्रांचा जन्म झाला. घरातलं 14वं अपत्य. आधी बरेच मुलगे जन्माला आले होते, त्यामुळे नव्यानं जन्माला आलेल्या ह्या मुलाबद्दल किंवा त्या जन्माची फारशी नवलाई असण्याचं काही कारण नव्हतंच. पण तरीसुद्धा रवींद्रांचे वडील देवेंद्रनाथ यांनी इतर अपत्यांच्या जन्माच्या बाबतीमध्ये जेवढी आस्था दाखवली, त्याच्या कितीतरी पट अधिक आस्था या मुलाच्या जन्माच्या बाबतीमध्ये दाखवली. देवेंद्रनाथ हे सत्पुरुष होते. लोक त्यांना महर्षीच म्हणायचे. दर्शनात ऋषीही असं म्हटलं जातं. जो पुढचं पाहू शकतो तो ऋषी. या महर्षीला या मुलाचं भविष्य आधीच कळलं होतं का काय?